तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर सेकंड सेमीफाइनल का ये मुकाबला 3 ओवर का अकुलवाड़ी बनाम भीड़ जय और नितिन प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पर आ चुकी है और गेंदबाज अकुलवाड़ी की तरफ से सुदेश। मैच की तरफ हम चलेंगे। अरे भाई दोनों में टॉस कीजिए स्कोरिंग के लिए। चलिए मैच शुरू होना ज़रूरी है जल्दी। सूर्योदय हम देख रहे हैं। करजत सिटी में कई लोग मॉर्निंग वॉक के लिए भी निकल चुके हैं और हमारे डीजे आनंद को भी मॉर्निंग वॉक को जाना था, कैंसिल हुआ अभी। मैच की तरफ हम चलेंगे। मैच शुरू होना जरूरी है। गेंदबाज सुदेश गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए स्ट्राइकर एंड पर नितिन। नितिन और जय प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी भीड़ की तरफ से मैदान में आई है। और ये नितिन के पारी कांत होता हुआ पहली गेंद के ऊपर विकेट निकाला गेंदबाज सुदेश ने। चौकर्स की भूमिका में है इस वक्त अकुलवाड़ी। पहली ट्रॉफी वो घर लेके जाएगी, अपने गांव लेके जाएगी किसी क्रिकेट रजनी की। लेकिन क्या वो होगा नंबर 3, क्या वो होगा नंबर 4, या फिर होगा नंबर 2, या फिर होगा नंबर 1। ऑर्गेनाइजर है धनाजी श्रीपद शेठ फराड। इनके जन्मदिन के अवसर पर पूरे क्राउड को खाना खिलाया जा रहा है आज की रात। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर गेंदबाज सुदेश ने पहली गेंद के ऊपर नितिन का विकेट लिया लिया था। महेंद्र रिवर्स दागने की कोशिश की थी, शॉर्ट थर्डमैन के ऊपर गेंद को फील्ड किया गया। 1 रन मिला, 1 रन से खाता खुल चुका है बी टीम का। फाइनल बाकी है अभी। मिकी माउस छोटा भीम फाइनल अभी बाकी है। इतना काम किया आपने, अधूरा मत छोड़िए। हाथी जा चुका है, पूंछ बाकी है। ये अच्छी गेंद थी, जाने दिया विकेट कीपर के पास। जय ने डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से रुकावट टोटल। वहीं पर सुदेश काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अकुलवाड़ी की तरफ से, महज 1 रन। कवर्स में खेला है शॉर्ट, एक्स्ट्रा कवर के ऊपर से इनसाइड आउट कवर। 1 रन जरूर मिलेगा। दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी। 2 से बढ़ता हुआ टोटल 3। गेंदें समाप्त हो चुकी है इस ओवर की 4।
देखिए कंट्रोल रूम अब कंट्रोल में आ चुका है। एक रन जरूर मिला और इस एक रन से टोटल बढ़ता हुआ 4 रन। 4 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। तमाम दर्शकों का फिर से एक बार मैं स्वागत करना चाहूँगा इस सेकंड सेमीफाइनल में। अकुलवाड़ी बनाम बीड़। पहला ओवर के लिए, क्योंकि रन दिए उन्होंने, महज 4 विकेट निकाला नितिन धुले जैसे ऑलराउंडर का। चलिए स्पीड अप कीजिए। अकुलवाड़ी टीम, टीम मीटिंग मत कीजिए। टीम मीटिंग करने का वक्त नहीं है ये। चलिए टीम मीटिंग मत कीजिए। मैच की तरफ हम चलेंगे। विद्यमान ग्राम पंचायत सदस्य रमेश दादा मालूसरे, गुलसुंदी ग्राम पंचायत, इनकी तरफ से सुदेश मालूसरे को 500 का इनाम आ चुका है। अरे लाइव जा रहे हैं आवाज, रोकिए अपने आप को, जोर से मत बोलिए। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। क्या मिलेगा दूसरा, लेकिन एक ही रन, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 5 रन। नए ओवर की शुरुआत की थी गेंदबाज विराज, जिन्होंने शुरुआत की थी। इस वक्त स्ट्राइकर इन पर बीड़ की तरफ से महेंद्र, और ये बेहतरीन स्ट्रोक खेला महेंद्र ने। गेंद गई मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन। निश्चित तौर पर यह नाम, अब इस नाम की गूंज हम देख रहे हैं। ये बैक टू द बॉलर खेला था। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके थे जब सिक्सर आया था। उसके बाद ये सिंगल आया और सिंगल के साथ 12 पे पहुंचता हुआ टोटल। इस ओवर की अभी भी 3 गेंदें शेष, जो करेंगे गेंदबाज विराज। स्ट्राइक, 3 ओवर का मैच है। अंदरूनी किनारा, फ्रंट फुट पे आके लॉफ करने की कोशिश की थी। यहाँ पर 1 रन जरूर मिला। 13 पे आता हुआ टोटल। इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष। और यह विकेट मिलता हुआ बॉलर को।
बाएं हाथ के बल्लेबाज खंडू अब मैदान के अंदर आ चुके हैं, जिन्होंने कई मैच विनिंग पारियां खेली है इस श्रृंखला में भीड़ की तरफ से। भावड़िया और समीर सोमणे इस टूर्नामेंट के बारे में चर्चा करते हुए पिछली 4 रातें कैसी गई, कौन कौन सी टीम ने अच्छा प्रदर्शन किया। ये डे नाइट डे की ये प्रतियोगिता, मज़ा आ रहा है। ये डॉट गेंद आई, 12 गेंदों में महज 13 रन बनाने का मौका दिया है कुलवाड़ी के गेंदबाजों ने 3 ओवर के इस मैच में। अब देखना ये होगा कि आखिरी ओवर लेकर कौन से गेंदबाज आएंगे। पिच काफ़ी अच्छी बनाई है, विकेट काफ़ी अच्छी, क्योंकि पिछली 4 रातों से मैं देख रहा हूँ मिट्टी निकल नहीं रही है, नीचे की जो सतह हैं उसके ऊपर कोई फर्क नहीं पड़ा। यानी कि एक और टूर्नामेंट यहाँ पर 4 दिन का हो सकता है इस विकेट के ऊपर, इतनी अच्छी विकेट बनाई गई है। ऋतिक नए गेंदबाज, ऋतिक वो तो जाएंगे ही भाई, संडे है आज, फंडे है। यहाँ का बटवा किस काम आएगा फिर। और बोराडे तो हमारे इतने दिलदार है, वो हमें पार्सल लेकर भी दे सकते हैं। राइट आर्म राउंड द विकेट, ये गेंद वाइड स्नॉकऑन के ऊपर इस गेंद को फील्ड किया गया। 1 रन जरूर मिला, 14 पे आता हुआ टोटल। 5 गेंदें इस ओवर की शेष हैं, 5 गेंदें इस ओवर की शेष हैं। पंद्रह 20 मिनट लाइट रहने दीजिए, 15-20 मिनट, क्योंकि सुबह सुबह खेलते हैं साहिल। अच्छी गेंद, अच्छी गेंद, क्या गेंदबाजी हो रही है। हाइट फैक्टर है यहाँ पे, अंपायर ने कहा गेंद ऊपर जा सकती थी, विकेट के ऊपर से, हाइट फैक्टर। डॉट गेंद आई, लेकिन क्या गेंदबाजी की है इस वक्त अकुलवाड़ी ने। मैंने कहा था जब ये सेमीफाइनल खेल रहे हैं तो क्या ये नंबर 3, नंबर 4, नंबर 2 या नंबर 1 का खिताब जीतेंगे। और ये मिलेंगे 4 खंडू को, और इन 4 रनों से टोटल में वृद्धि होती हुई 18 रन। खंडू ने इस गेंद को खेला है ऑन साइड के ऊपर, क्या ये होगा 6, लेकिन ये बेहतरीन कैच। इसी के साथ खंडू के पारी का अंत। ठोक दीजिए।
कोषाध्यक्ष आ चुके हैं इस टूर्नामेंट के खजिनदार। इस ओवर की 5वीं गेंद करेंगे गेंदबाज ऋतिक। 18 पे रोके रखा है, 2 गेंदें शेष है। स्लोअर वन की थी गेंद, थोड़ी देर हवा में थी, अच्छी फील्डिंग हुई वहां पर। 19 रन। आखिरी डिलीवरी इस इनिंग की, आखिरी गेंद है ये। चलिए आखिरी गेंद है इस ओवर की, ज्यादा टाइम पास ना किया जाए। और ये विकेट मिलता हुआ यहाँ पर टीम का टोटल 19 जीत के लिए अकुलवाड़ी टीम को बीड़ के खिलाफ 18 गेंदें और 20 रनों की जरूरत। माइक्रोफोन पर आएंगे समीर सोमणे सर। पहा या LED लाईट आहेत ज्या समोर दोन्ही जनरेटरला आहेत का? एकवीस की 20 पाहिजेत. अकुलवाडी संघाला 19 धावा झालेल्या आहेत. बीड संघाच्या श्रीवीरा बीड 20 करायचे आहेत. फायनल मॅच जिज्ञा 11 श्रीदत्त भातान संघ जाऊन पोहोचलाय फायनल मॅच मध्ये. आता पाहूया कोणता संघ पोहोचेल. अकुलवाडी संघ फलंदाज पाठवा. नाही, मॉर्निंगला क्रिकेट खेळणं चांगलं असतं केतन बामणे. आता आपण 8 ओव्हरची फायनल मॅच घेऊ शकतो. आता मॅच कुठेतरी चालू झाल्यात फ्रेश मध्ये. नवीन संघ कोणते मिळतात का बघा, त्यांचा एक लॉट खेळू. हेलो 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 संदीप शेठ उरकून घ्या फास्ट. खूप टाइम झालाय. एका मला असं वाटलं जगदीश पाटील आला का काय म्हणजे गाणं गायला. चला मॅच चालू करा. सेकंड सेमी फायनल. हा टॉवर ऑफ होईल का पा. नरेश मंडप डेकोरेटर्स पा 2 मिनिटं आपण ऑफ करू, काही टेन्शन नाही. चला 20 धावा संख्येची गरज आहे. आता विलंब नकोय प्लीज. त्याच्यानंतर आपण हा बहुतेक आयोजक फायनलच्या सामन्यांची ओव्हर वाढवण्याच्या तयारीत आहेत. बहुतांश 8 ते 10 ओव्हरची मॅच होण्याची शक्यता आहे.
अकुलवाडी आणि बीड या दोन संघादरम्यानचा सेमीफायनलचा सामना फायनलमध्ये श्रीदत्त बातान जाऊन पोहोचलाय. डे नाईटची स्पर्धा होती आणि ही नाईट डेला आता जाऊन पोहोचलेली. आनंद दिघे, स्वर्गीय रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. समीर जरा पॅकरचं नाव जरा घ्या, कारण काय माहितीये का, फायनलला पोहोचली टीम जिज्ञा 11. जिज्ञा जे मला वाटतंय प्रफुल्ल भोईर यांच्या सुकन्येचं नाव आहे आणि तिच्या नावाने आज श्रीदत्त बातान, अगदी प्रफुल्ल भोईर सांगतायत की या सुकन्येचा जन्म झाला आणि माझ्या दारी अगदी लक्ष्मी खेळताना दिसून आली. हा पहिली बेटी धनाची बेटी. 18 बॉल 20 धावा करायचे अकुलवाडी संघाला. गुळसंदे ग्रामपंचायतीमधील हा एक पहिलाच बॉल नितीन धुळेने वेगवान टाकलाय. निर्धाव चेंडूचे होते सांगत. अगदी छोटंसं गाव आहे अकुलवाडी गुळसंदे ग्रामपंचायतीमधील आणि ही सगळी मुलं जी खेळत आहेत मैदानात अकुलवाडीची ती अंडर 20ची आहेत. 20 वर्ष कमी असलेले सगळेच खेळाडू आहेत. छोटे छोटे खेळाडू आहेत परंतु त्यांचा खेळ इतका भन्नाट झाला आहे या स्पर्धेमध्ये. अकुलवाडीच्या सर्वच खेळाडूंनी प्रेक्षकांची काय कर्जतकरांची मनं जिंकून घेतलीत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉलचे होते ते सांगता. 2 चेंडू निर्धाव टाकलेत नितीनने. पंचांकडे जोरदार अपील आणि लेग बाईच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते. धावत संख्येचा श्री गणेशा. 20 धावांचा पाठलाग चालू आहे अकुलवाडी संघाकडून. सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. समालोचक सत्कार कोणाचा होणार नाही. आभार, शाब्दिक आभार. धन्यवाद नरेश मंडप डेकोरेटर, धन्यवाद समालोचक, ग्रामीण टेनिस क्रिकेट.in आपले आभार, डीजेचे आभार, पंचांचे आभार. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढलाय. चांगला फटका होता प्रथमचा परंतु वाडिश लॉंगॉफचा फिल्डर डीप कव्हरला पोहोचतो. एक धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर 2. 20 धावांचा पाठलाग चालू आहे. फायनल मॅचच्या अगोदर थोडा सेटअप बंद केला तर होईल. तीन धावा झालेल्या आहेत. स्पर्धेला आपल्या सुरुवात झाली आहे. पहिली मॅच आपल्या भेटीला आहे. सुरुवातीचा सामना रंगतो. सुरुवातीचा सेमीफायनलचा. अशी मजाक भरपूर झालं परंतु हा महत्वाचा सामना चालू आहे. सेमीफायनल उपांत्य फेरीची लढत. बातान संघ फायनल मध्ये अकुलवाडी झुंज देतोय बीडच्या विरोधात. हा खराब चेंडू. विकेट कीपर देखील बीड झालाय. पंचांचा निर्णय तो इट्स अ व्हाईट बॉल. बोनसच्या धावा अकुलवाडी संघाला 5 धावाने स्कोर जाऊन पोहोचेल आता 8 वर. हा चुकीचा चेंडू टाकला नितीन धुळेने. आतापर्यंत नितीनने कमालीचं षटक टाकलं होतं. 5 चेंडूंमध्ये फक्त 2 दिल्या होत्या परंतु हा व्हाईट बॉल आणि त्यावरती धाव आले एकूण 5. आता विजयासाठी 12 पाहिजेत. माई आणि बावड्या एवन जोडीचे मनापासून आभार व्यक्त करतोय. तुम्ही प्रचंड मेहनत घेतली. आमचा डीजे मास्टर भैया आनंद नाद टिळक
धन्यवाद. बॅटची आतमधली कडा पुन्हा एकदा मिसफील्ड झाले. एक धाव तर नक्कीच. दुसरा धावेचा प्रयत्न थांबवलंय. एकच धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 9. विजयासाठी 12 चेंडू 11ची गरज. म्हणायला गेला ना तुम्ही गाणं लावलं वासुदेवाची सॉरी सध्या दिसत नाही. तुमच्यामुळं गाव जागा झाला. पहिल्या षटकात धावा झाल्या त्या 9. 12 चेंडू विजयासाठी 11. आताही नव्याने प्रेक्षक जोडले गेलेत. नव्याने यूट्यूब लिंक कशी 12 नंतर बंद होते नवीन रिफ्रेश, तसे आता नवीन प्रेक्षक आलेत क्रीडांगणावरती. त्यांचं स्वागत आहे. काही मॉर्निंग वॉकला आलेत, काही आपला दुधाचा व्यवसाय आहे ते काम थोडं थांबवून इथे मात्र उपस्थित झाले. त्यांचं स्वागत आहे. त्यांना असं वाटतं की ठीक सकाळी मॅचेसला सुरुवात झाली. 12 चेंडू विजयासाठी 11. जय आलाय. चमत्कार पाहिजे आता बीडकरांना. सध्या बीड चर्चेत आहे. अक्कुलवाडीचा धमाका या स्पर्धेतून प्रचंड गाजावाजा झालाय. वय वर्ष 20 ची मर्यादा असलेले सगळे खेळाडू फार लहान आहेत. आणि मगाशी एक जण तर म्हणाला ते बसने आलेत आणि जसे ते मैदानात धावत गेले एक जण म्हणाला की सगळेजण कसे सहलीला आलेत. छोटे छोटे विद्यार्थीच वाटत होते, परंतु काय खेळलेत. सगळ्यांचे शिक्षक झालेत, ते गुरु झालेत. बॅकफुटला जात असताना फटका, सिंगल रन आणि सेन्सिबली खेळलेत. फार महत्त्वाची गोष्ट आहे की मॅच्युरिटी दाखवले क्रिकेटमधलं. जरी वय कमी असलं तरी सुद्धा मॅच्युअर्ड क्रिकेट आपण जे म्हणतो परिपक्व खेळ तो नक्कीच पाहायला मिळाला या संघाकडून. छोटंसं गाव आहे गोळसुंदे ग्रामपंचायतीमधील आणि या गावातील हे सगळे खेळाडू. धावसंख्या 10. आता 11 चेंडू विजयासाठी पाहिजेत त्या 10. जयला विकेट घ्यावी लागेल. फ्लाइट दिली. 5 सेन्सिबल क्रिकेट. अजिबात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत नाहीये. सिंगल डबल वरती निर्भर आहेत. एक धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर 11. 9 धावा पाहिजेत आता विजयासाठी. 10 चेंडू 9 धावा. डॉट बॉल ची नितांत गरज बीड संघाला. मागे मारलाय. फाईन लेगला षटकार. या स्पर्धेमध्ये प्रथम हा पहिला फलंदाज आहे ज्याने 100हून अधिक धावा केल्यात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रथम साठी. अक्कुल धावा झाल्या त्या 17 आणि आता 3 पाहिजेत. भातान संघ टॉस साठी या. विद्यमान सदस्य गुलसंदे ग्रामपंचायत रमेश दादा मालुसरे यांच्या वतीने प्रथमच्या या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. का बॅटिंग केले संपूर्ण स्पर्धेमध्ये. 3 धावांची आता गरज 9 चेंडूंमध्ये. भातान संघ आपण रेडी राहा. पुन्हा तोच प्रयत्न होता. सारखी दिवाळी नसते. हा थोडा वेगात टाकलेला चेंडू होता. जयचा 8 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 3 धावांची. 5 संदीप बोराडे यांना कॉल आलाय. मी मॉर्निंग वॉकला आलोय. तुम्ही काय करताय स्टेजवर? गाणी गातोय सांगा. चांगला स्ट्रोक, परंतु इथे फिल्डरच्या हातामध्ये तो षटकार जर का आला नसता तर हा दबाव नक्कीच पाहायला मिळाला असता. फलंदाज मात्र इथे बाद झाला प्रथम, परंतु पहिला फलंदाज ठरला या स्पर्धेतील ज्याने 100हून अधिक धावा केल्या
तो अकुलवाडीचा सुपरस्टार प्रथम. डेंजरस बॅटिंग त्याने केली. एकदा टाळा होऊन जाऊ द्या प्रथम साठी. काय खेळलाय. वय वर्ष 20च्याही कमी आहेत या खेळाडूचं. छोटंसं गाव आहे परंतु या स्पर्धेमध्ये एक वेगळीच झलक त्याने मात्र दाखवली आपल्या फलंदाजीची. 8 चेंडू आता विजयासाठी. 17व्या वर्षात 6 बॉल 6 षटकार मारणारा खेळाडू होता प्रथम. तो मात्र इथे बाद झाला. धन्यवाद अंकित मालुसरे. सर्व माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत परंतु बीडकरांना चमत्कार हवाय. एक चेंडू बाकी आहे. 1 चेंडू 7 बॉल विजयासाठी पाहिजे 3 धावा. चमत्कार. डॉट बॉल आला नेक्स्ट ओव्हरला मजा येईल. मग दबाव तयार होईल. सूर्योदय होतोय. बऱ्याच दिवसानंतर मात्र सूर्योदय पाहण्याचं भाग्य मिळालं. या मागचं एकमेव कारण आहे. जसं गेल्या वर्षी गोट्या अंपायरच्या लक्षात केतन बामणे राहिला होता. यंदाच्या वर्षी 3ही समालोचकांच्या लक्षात राहील केतन बामणे. कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये फेवरेट लिस्टला कोण असेल तर केतन बामणे. 3 धावांची गरज. 7 बॉल 3. डॉट बॉल आला तर मजा येईल या मॅच मध्ये. संदीप बॅकफुटला जात असताना चांगला स्ट्रोक केसलाय. 1 धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. थ्रो झालाय आणि ते 2 कंप्लीट. काय धडपडतायत पा. आपल्यात एनर्जी नाहीये परंतु विजयासाठी धडपड पा अकुलवाडीची. स्कोर लेवल झालाय आणि आता 1 धावेची गरज आहे. फक्त 1 धावेची गरज. 6 चेंडू 1 धावेची गरज. काय खेळलेत परंतु त्यांचा लढाई देखील जोरदार आहे. आता कुडी किती काही सांगू दे परंतु फायनल मॅच ही 2 ओव्हरचीच असेल. अरे प्रवीण अजून आला. प्रवीण आता तुला भातांना पोहोचायचंय पण आम्हाला कर्जतलाच पोहोचायचंय. तोच मेन प्रॉब्लेम आहे. नाही माझं तर मत आहे 10 ओव्हर करून टाका एकदाच. अरे मिकी माऊ छोटा भीम तुमचं काय म्हणजे प्रश्न काय असा करताय. सगळं तुमचंच आहे. 6 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज. पहा आयोजकांचं काय म्हणणं आहे. 3 ओव्हरची राहील. 3 ओव्हरची. सहा चेंडू विजयासाठी 1 धावांची गरज. हा जयेश भोईर गेल्या वर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता आणि ते फटका खेळलाय. कदाचित विजयी फटका फायनल मध्ये प्रवेश केलाय अकुलवाडी संघाने. स्वर्गीय रवींद्र किसन दिघे स्मृती चषक फायनल मध्ये अकुलवाडी.